तर आपण तुमच्या बाबांचं जवळपास 8 महिन्यापूर्वी डेंटल इम्प्लांट करून फिक्स दात लावले होते है ना? कसं आहे त्यांचा आता काय अनुभव वगैरे काय? दातांचा काही एक छोटा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यांना व्यवस्थित सगळं खाता येतं, सगळं म्हणजे ते चणे पण चावू शकतात आता. बरं. मग ते म्हणजे एकदम व्यवस्थित दातात झालेले. त्यांना कसलाही त्रास नाही, त्याच्याबद्दल काही नाही, किंवा त्यांना परत चेकअपला यायची सुद्धा गरज पडली नाही आजपर्यंत. सगळं व्यवस्थित खातात. चणे वगैरे चणे खातात, सगळं खातात, काही टेन्शन नाही. सांगायला म्हणलं तर नॉनव्हेज पण खातात. बरं नॉनव्हेज पण चालू. बरं. काय सांगा, त्यांच्या तोंडात दात नाहीये आणि खायला प्रॉब्लेम येतो. तुमच्या बाबांची अगोदरची कंडिशन कशी होती आणि आता आपण इम्प्लांट लावले तर ज्यांच्या तोंडात दात नाही त्यांच्यासाठी काय सल्ला? म्हणजे मी वडिलांना माझ्या काहीच खाता येत नव्हतं, चावता येत नव्हतं, ते फक्त गिळत होते. त्यांना आता दात बसवल्यापासून ते स्वतः व्यवस्थित चावून, जसं पहिले दात होते त्या हिशोबानंच ते चावून वगैरे स्वतः खाणं चालू आहे त्यांचं. आणि मी तर सल्ला असा देईन की ज्यांना वगैरे कोणाला दाताचा वगैरे त्रास असेल त्यांनी हे दाताचे ट्रीटमेंट करून घ्यावी आणि अवश्य करून घ्यावी. आणि दात लावल्यानंतर आता त्यांच्या तब्येतीमध्ये वगैरे काही फरक जाणवतो? तब्येतीत 100%, कारण त्यांना खाता येत नव्हतं तेव्हा ते वीक होत चालले होते. त्यांना जेवणच जात होतं, ते फक्त गिळण्याचं काम करायचे, जास्त चावता येत नव्हतं. आता दात वगैरे बसवल्यापासून त्यांची तब्येतीमध्ये पण सुधारणा झालेली आहे आणि खाणं पण व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता ते म्हणजे 75-76 वय झालं तरी पण एकदम व्यवस्थित सगळं करू शकतात. पहिला जसे दात होते त्याच हिशोबाने करतात ते. म्हणजे विषय काय होतो ना, म्हणजे तुमच्याकडे खायला जरी सगळं असलं तोंडात दात नसलं तर ते चावता येत नाही, त्यामुळे पचत नाही. त्यामुळे तोंडातले दात खूप महत्वाचे. हाताच येत नव्हतं त्यांना, ते फक्त गिळायचे पण त्यांना गिळत राहायचे. तर आता ते म्हणजे ते दातच राहिले नव्हते त्यांचे पूर्ण. टोटल किती आपण 12 प्लॅन केले त्यांना, 12 इम्प्लांट केले. सगळे व्यवस्थित बसले. असं वाटतं की सगळे 36 त्यांचे 32 ते 36 सगळे दात नवीन काही होईल. धन्यवाद. म्हणजे तुमचं हे ओपिनियन खूप महत्वाचं आहे. आमच्यासाठी सगळ्यांना सल्ला देईन की कोणाला त्रास असेल दाताचा तरी करून घ्यावा. थँक्यू.